जय सियाराम. सुप्रभात सर्वांना. मी पूनम आणि पूनम ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. श्रेयाची छान अशी रांगोळी चाललेली आहे आणि मी आज माझा अनुभव सांगणार आहे, जे की आमच्या गावात आरती ओपनिंगसाठी म्हणजे मला वाटलेलं वाईट गोष्ट आणि त्यातून प्रवचनकार ताईंनी सांगितलेला एकदम छान असा सल्ला किंवा त्यांनी दिलेली एक मला प्रेरणा आणि त्यांना जी माझी तळमळ समजलेली त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ म्हणजे की पुढं सांगितलेलं आहे. याच व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक म्हणजे गावोगाव सेवा केंद्र हे असलंच पाहिजे आपल्या गुरूंचं म्हणजे की संप्रदाय हा जगाचा धर्म बनला पाहिजे. यासाठी प्रत्येक गावात एक तरी भक्तगण असतो. त्यासाठी त्या भक्तगणाने भक्त कशी वाढतील ह्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या गुरूंचं कार्य पुढं न्यावं. खरं तर गुरु कार्यात आता नवीन पण काही मला ऐकणारे असतील तर तुम्ही तुमच्या मोबाईलला सर्च करून पाहू शकता. जगद्गुरू रामानंदाचार्यजी महाराजांचे 2 चॅनल आहेत यूट्यूब, जगद्गुरू ज्ञानेश्वरधाम आणि ज्ञानेश्वरधाम ऑफिशियल. त्यांचे सेवा कार्य खूप महान आहेत आणि खूप आहेत. 1 नाही 2 नाही असं सांगता येणार नाहीत. खूप सारे कार्य आहेत आणि जे की ॲम्ब्युलन्स असू द्या, संजीवनी दान असू द्या, जे की संजीवनी पुरोहितांसाठी शिक्षण असतं आणि खूप छान असं कार्य चालू आहे रामानंदाचार्यजींचं. आणि आज गुरुवार असल्यामुळं आणि 17वी आरती असल्यामुळे आज आमच्यात प्रवचनकार येणार आहेत, बार्शीचे प्रवचनकार दादा, आणि त्यांचं छान असं सुश्रव्य प्रवचन ठेवलेलं आहे आणि पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच आहेत ती. कारण छान असं आमच्या मंदिरात आरती, आज 17वी आरती होती. थोडंसं मार्गदर्शन पण ते करणार होते की ओपनिंग कधी करणार ते आमचं सगळं ठरणार होतं. त्याच्यामुळे त्यांचं प्रवचन होतं, त्यामुळं ते पण आलेले होते आणि असे व्हिडिओ मात्र नक्की शेवटपर्यंत पाहू शकता तुम्ही. जय सियाराम. आज खांदमळणी बघा आणि आमची गौतमी वेलेली आहे. मी आत्ता इतक्यात इथं कुटी करत होते, मला काही दिसली नाही. बघू शकता केवढं वासरू दिलंय तिनं. आणि लाईट नसल्यामुळं का गाई पण धुवायला येणार गेल्यात. आज खांदमळणी गाई धुवायच्या असतात परंतु लाईट पण नाही आणि गाईंनी प्यायलाच पाणी भरपूर नाही, त्याच्यामुळं 1 तासासाठी लाईट सोडली होती आणि आता गेली पण. कुठे ती करून झाली ती तरी बरं झालं. पाणी ती भरायचं तरी तसंच राहिलं. गाई धुवायच्या तर तसंच राहिलंय. लाईटीचा काय घोटाळा आहे काय माहिती आता. हिरव्या वैरणीची एवढी मोठी कुटी झाली. वाळलेलीची 20-25 कडब्याची कुटी केलेली. श्रावणी आमची श्रावणी बघा कशी गोड आहे. गायींचा चालू आहे बघा आराम. आता वाजलेले 3. आज लवकरच धाराला लागावं लागणार आहे कारण प्रवचन पण आहे गुरुवारचं गावात. आज 17वी आरती संतसंग ओपनिंगसाठी थोडंसं मार्गदर्शन करणार आहेत. एक बार्शीचे प्रवचनकार येणार आहे, त्याच्यामुळे पण लवकर आवरावं लागणार. सगळ्यांचीच खांदमणी करायची, मशीनची करायची. मशीनली हिंगुळती लावायचा, छान सजवायच्या, त्यांना सर ती घालायचे. त्यांचा लय छान ग्रुप बसलाय. काजू कशी कांटाव करते काजू म्हणलं की. जय सियाराम. आज आमची 17वी आरती आहे बघा. 10 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आरती ओपनिंग झालेली. आणि खरं सांगू का, मी आपल्या रामानंद संप्रदायात एक 10 वर्ष पूर्ण झालीत कंप्लीट. 10 ते 12-13 वर्ष पूर्ण झालीत या संप्रदायात आहे आणि साधक दीक्षा घेऊन 8-9 वर्ष तर झालेले आहेत. परत आता मागच्या डिसेंबर महिन्यात मी अनुग्रह घेतलेला आहे आणि अनुग्रहाच्या वेळेस गेल्यावरनं मी त्या अनुग्रह म्हणजे की आपलं रामानंद आदल्या दिवशी तिथं पोचावं लागतं, त्याच्यामुळे म्हणजे की बारीला थांबले आणि रामानंदाचार्यजींचं दर्शन घेतलं आणि मला मौलीने असं माझ्या समोरासमोर पाहिलं की मला श्री गुरुदेव घातला आणि अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी साईडला झाले आणि प्रवचनकार ताई त्या तिथं थांबलेल्या होत्या आणि त्या म्हणल्या असं का तुमच्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं अहो आज 10-15 वर्ष झाले तर
म्हणजे की मी माऊलींच्या सेवेत आहे म्हणजे सेवेत आहे आणि आमच्या गावात कुठेही आरती ओपनिंग नाही, काही नाही. असं मला पण वाटतं आपल्यात आध्यात्मिक वातावरण असावं, आरती ओपनिंग झालेली असावी आपल्या गावात. म्हणून मला खूप सारं वाईट वाटायला लागलं. तर त्या ताईंनी माझ्या तोंडाकडे पाहिलं, म्हणजे माझ्याकडे बघायलाच लागल्या त्या. म्हटल्या, "अहो ताई, तुमची एवढी तळतळ आहे, माऊली तुमच्या गावात यायचं आहे आणि नक्कीच येणार ताई." आणि त्या ताई असं म्हटल्यावर एक 2-3 महिन्यातच आमची आता आरती ओपनिंग झाली आणि आता त्याचं छान असं गोड रूपांतर आज 17वी आरती सत्संगात होणार आहे. आणि ही असते बघा गुरुमाऊलींची कृपा. खरंच माझ्या मनात खूप खूप इच्छा होती गुरुमाऊलींची आरती ओपनिंग आमच्या गावात व्हावी आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली. मला खूप आनंद होतोय आणि खरं जर आणि मी डिसेंबर महिन्यात हे घेतला म्हणजे अनुग्रह घेतला आणि मार्चमध्ये माझ्या आत्या सासूबाईचं वर्षश्राद्ध होतं आणि माझ्या इतकं म्हणजे मनातून एक का येईल कुणास ठाऊक की मला वाटायला लागलं आपल्या रामानंद संप्रदायातील एक प्रवचनकार सेवा देणारे जे असतात ताई किंवा दादा, त्यांनी येऊन आमच्या गावात प्रवचन करावं आणि अशी खूप खूप मनापासून एक तळमळ माझी चालू झाली. आणि खरंच आपल्या मनात जर चांगली इच्छा असेल जी की जगाच्या कल्याणासाठी इच्छा असेल ती पूर्ण करून घेतात गुरुमाऊली. आणि खरंच म्हणजे की खूप कठीण परिस्थितीतून शोभा बेलदारताई असं त्या बारामतीच्या फलटणच्या आहेत बघा. आणि त्यांनी येऊन प्रवचन सेवा दिलेली आहे इथं आमच्या इथं येऊन. आणि परत मार्च महिन्यात सेवा दिलेली त्यांनी आणि परत मेमध्ये सत्संग ओपनिंग झालेला. आणि त्या सेवा द्यायला आलेल्या होत्या म्हणजे की रात्री 8 वाजलेले होते आणि 8:30-9 पर्यंत प्रवचन सुरू झालं. मग त्यांच्यासाठी मी शाल, नारळ, हार ते सगळं आणलेलं होतं, कारण मी पण नवीन होते, मला पण काहीच माहिती नव्हतं. आणि आमच्या तिथं आरती नाही, कधीही प्रवचन झालेलं नाही आणि सत्संग ओपनिंग नाही, त्याच्यामुळं काय माहिती काय नाही. आणि मग माझे चुलते होते आणि त्यांनीच असं म्हणजे कॉन्टॅक्ट करून त्या ताईंना इथपर्यंत म्हणजे प्रवचन करायला हे केलेलं होतं, म्हणजे आणलेलं होतं त्यांच्या कॉन्टॅक्टनं, माझ्या कॉन्टॅक्टनं असं त्या ताई आलेल्या होत्या. आणि मग इथं ताई आल्यानंतर आमचं सगळं छान झालं. म्हणजे प्रवचनसाठी एवढी काय माणसं जमा झाले नव्हते, तरी 50-60 माणसं जमा झालेले होते. बऱ्यापैकी हाजरी लावली होती. सगळ्यांना आवर्जून फोन करून या प्रवचन आहे माऊलींचं, ताई येणार आहे का, तिथनं म्हणलं या प्रवचनाला तुम्ही पण ऐका असं. म्हणजे बऱ्याच बाया पण जमा झाल्या, एक 50-60 माणसांची हाजरी लागली. आणि मग काही छान असं प्रवचन पण त्यांनी सांगितलं, खूप सुंदररित्या प्रवचन सांगितलं. आणि मग जायच्या त्या दिवशी म्हणजे त्यांनी इथं आल्या संध्याकाळी तर जेवण त्यांनी केलंच नाही, कारण त्यांनी पंचकर्मा केलेलं होतं. काय शुद्धीचं काहीतरी असं असतं बघा, पंचकर्मा केलेलं होतं. आणि मग त्याच्यामुळे त्यांनी इथली काय भाकर भाजी काही खाल्लेली नाही. परत मग बळच दुसऱ्या दिवशी सकाळी दूध घ्यायला लावलं, ते पण नको नको म्हणायला लागल्या. सकाळी 7ला मग नंतर त्या जायला लागल्या. मग आता आपल्या इथं आलेत म्हणल्यावर आपण आपलं कर्तव्य आहे की बाबा तिकिटाचे तरी पैसे त्यांना द्यावेत, पण त्यांनी तिकिटाचे पैसेही घेतलेले नाहीत आणि तिकिटाचे पण पैसे त्यांनी घेतले नाहीत बघा. आणि मी जी त्यांना शाल रात्री दिलेलं होतं, म्हणजे प्रवचन करण्यापूर्वी शाल हार घातलेला होता, त्यांनी वापस मलाच घातला आणि माझ्याच हातात शाल आणि ती नारळ श्रीफळ दिलं. आणि मला म्हटलं लवकर आरती ओपनिंग करायची तयारी करा असं म्हणून त्यांनी पण हे केलं. आणि मग दुसऱ्या दिवशी जाताना पण तिकीट घेतलेलं नाही, म्हणजे तिकिटाचे पैसे पण त्यांनी घेतले नाही आणि काहीही घेतलं नाही बघा. आणि आमच्या सासूबाईंनी तर ते यायच्यात मग प्रवचन करता येतं त्यांच्यासाठी त्यांनी साडीही काढून ठेवली त्यांना नेसवण्यासाठी. अजिबात नाही म्हणल्या, मला परवानगीच नाही अशी साडी बिडी कुणाची घ्यायला आणि काही नाही म्हणल्या. माझ्या माऊलींच्या दयेनं मला काही कमी नाही असं म्हटल्या. त्यांनी काहीसुद्धा अक्षरशः घेतलं नाही. परत मी त्यांना बस स्टँडवर ते वाटं लावायला गेले आणि थोड्याच दिवसात म्हणजे आता आमचं ना स्टँडवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, म्हणजे की इशितच आहे. आणि मग तिथं बसले वाटं लावण्यासाठी त्यांना. तर मला म्हटल्या ताई एकदम छान जागा आहे बघा ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुम्ही इथं आरती ओपनिंग करू शकता आणि खूप छान माणसं म्हणजे की बऱ्यापैकी माणसं तिथं बसतील. मग त्यावेळेस पण मला वाटलं खरंच असं झालं तर किती चांगलं, कारण मला साथ द्यायला कोणीच नव्हतं त्यावेळेस. तरी पण बऱ्याच बायांनी म्हटलं की आपण आरती ओपनिंग करू, तर बाया हो हो बोलल्या. परत असं करत करत मग एक नवीनच ताईंनी, त्यांना तर कुठला अनुभव नाही काही नाही, त्यांनी थोडासा पुढाकार घेतला आणि त्यांच्याकडून म्हणजे मला कळलं की आता ह्या आरती ओपनिंग करणार आहेत. मला फोनद्वारेच कळलं की ह्या आता आरती ओपनिंग करणार आहेत, तुझी पण जनगणना करायला आधार कार्ड ते लागतं दी. मग परत मला माहिती झालं. मग आम्ही सगळ्यांच्या म्हणजे कसं म्हणजे की सगळ्यांच्या
सगळ्यांच्या सहकार्यानं लवकरच आमची आरती ओपनिंग झाली आणि आता 17 आरत्या पूर्ण झाल्यात. म्हणजे की आज 17वी आरती आणि लवकरच आता सत्संगात रूपांतर होणार आहे. आणखी एखादी आरती म्हणजे घ्यावी म्हणता ऑफलाईन, कारण लक्ष्म्याचा सण आला आहे आणि बायांचं पण ती घरचं असतंच ना, स्त्रियांचं. लक्ष्मी आल्या परत ती फराळाचं करायचं, गौरी गणपतीचं सण असतो. आमच्याकडे लक्ष्म्या म्हणतात म्हणून मी लक्ष्म्याच म्हणते. जशी आपली भाषा आहे तसं माझं बोलणं असतं बघा. एवढं काही म्हणजे वेगळं काही म्हणजे बोलावं असं काही मला नाही. मला जी काही येतं ती मी बोलते. तर जय सियाराम. गाई वासरं ती बांधून घेतलीत बघा आणि आता म्हटलं खुराकती ठेवून घ्यावेत, म्हणजे थोड्या वेळानं धाराला लागता येईल. आता आव्हानला विचारायचं आधी धारा काढायच्यात का खांदे मळायचे, तर ती विचारायचं. आणि आप्पा म्हशी घेऊन गेलेले तर कुरणात आणखी काय आलेलं नाही, तर परत मग डबल कुटाणं होण्यापेक्षा म्हटलं चला आधी जर म्हणले धारा काढून घेऊ तर घेता येतील, नाहीतर मग परत म्हशीच्या पण आणि गायींची पण खांदे मळता येतील. एकदम म्हणजे एकलगट व्यवस्थित होऊन जाईल. आता मी ठेवायला लागली बघा खुराक आणि गाई सगळ्या बांधून घेतलेल्या आहेत. गौतमीला काही बांधलेलं नाही, आता येलेली गाय तिकडे बाहेरच ठेवली. तिला बाहेरच एक वाळलेल्या वैरणीचा टप ठेवलेला आहे. वाळलेली वैरण ठेवलं म्हणजे कसं लवकर झार पडतो आणि लिंबाचा फाटा पण एक टाकायचा खायला. तिला बाहेरच इथं हे केलेले बघा, कारण वासरू आतमध्ये ती येणार नाही तर गावानीपाशी आणि दुसऱ्या गाईला आत ती घालायला बघतात, त्याच्यामुळे म्हटलं चला बाहेरच राहू द्यावं तिला. आणि आता मी काढायला लागली खुराक. आता एक गाय काही नुसतं ही खात नाही बघा, ही सुग्रास खात नाही आणि तिला एक खिराचंच वेगळं आणावं लागतं. तिच्यासाठी ही भिजवून चारत असते, दररोज एक पाळे भिजवून तिला ठेवायचं. घरा फिरव झालंय, घर फिरव. आम्ही आता खंदमणीचं सगळं साहित्य घेतलंय बघा आणि आला गोठ्याकडं. धाराती काढून झालेल्या आहेत आणि पाऊस आलाय. खंदमणीच्या त्या दिवशी पाऊस, पोळ्याच्या त्या दिवशी पाऊस येतोच. आणि साहित्य दाखवते तुम्हाला. तसं दूध पण चालतंय, त्याच्यामुळे दूध ठेवले बघा खंदमणीसाठी एवढं. आणि भाकरी पण आणलेले आहेत. ही पळसमोळ आहे बघा. ह्या पळसमोळानं खांदे मळायचं असतं. म्हणलं पाऊस भरपूर येते काय की, पण पाऊस काही जास्त आला नाही, थोडंच आला आणि उघडला. खरं तर मान असतो खांदमणी दिवशी पाऊस यायचा, पोळ्या दिवशी पाऊस यायचा. त्याचा मान त्यानं पूर्ण केलेला आहे. आणि आता आम्ही पण खांद मळायला लागणार आहे. आता आंघोळी घालताना मग कशा करते, कशा करते साबण ब्रश दोन डोक्याला लाव की. कुणाच्या? गायच्या लावलं की माझ्याच राहिलं होतं. पप्पाची एक राहिली.
गाईली काही मग काय कवा आता पहिले. नको पहिली आता म्हणतोय थांबा थांबा, तुम्हाला पण आणायच्यात भाकरी. खांदा तरी घ्या मळून आधी. काय म्हणती मैना? थांब थांब थांब, तुला पण आणायची भाकर. खांदा मळू दे आधी. मग मारायला लागली होती मला पळतच. मारायला यायला लागली होती मैनी. का बरं नाही, कशी नाही. करायली तुम्हाला? ए, दररोजच्या माणसांनी तिला गुरु सकाळी म्हणून का? बघू कशी दारच काढताना हो का. हळदीची वाटी हिथूनच चालू करायची. तिथून ते कारवडी हिरा डेअरी फार्म आहे. हिनं तर कुंकूस लावू दिलं नाही. जी इकडं तोंड केलं का किती बोलवलं तरी आली नाही. डेअरी डेअरी आहे ना आपला बैल. हो हो. हो हो खाण्यामुळं हिला मिठी आहे. हिला खाऊ बॉक्स येऊन खाऊ ती बाहेर पाहिजे त्या काय आले. Jasmine. Cut. Bila, lo tuh mila tuh apa? Itu kalau tu. Ayo kan. Coba tay. घरातलं ती कामावरून आला आणि आता चाललो बघा आरतीला. चला आता मंदिरात दाखवते तुम्हाला मंदिरातलं कसं आमचं म्हणजे की बाया ही किती जमतात. काय म्हणता हो? यांच्या चरणी कोटी कोटी वंदन.
त्याचप्रमाणे पीठाचे उत्तराधिकारी तथा संप्रदाय संघटना कार्याध्यक्ष प्रमोशक आणि महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. भगवान विठ्ठल चरणी कोटी कोटी वंदन. रुक्मिणी मातेच्या चरणी कोटी कोटी वंदन. आणि या ठिकाणी उकडगाव येथील सर्व नमलेले गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना जय सियाराम. जय चित्ती असू द्यावे समाधान. हे वागायला कधी जमेल आपल्याला? वागायला कधी जमेल तर परमेश्वर आहेत, तो सगळं जगाला कंट्रोल करतोय. आपण त्याच्या हातातलं कळसूत्र भावलं आहोत, आपण एक कटपुतली आहोत. हा जेव्हा आपल्याला विश्वास बसेल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला लक्षात येईल की त्याच्याशिवाय झाडाचं पाणीही हलत नाही. तर माझ्या जीवनामध्ये दुःख दुःख जे आहे ते माझ्या कर्माचेच भोग आहेत. मागचं जे काही आठवडं मी घेऊन आलेलो आहे त्याच्याप्रमाणेच काहीतरी सुख दुःख येत आहे. परंतु त्या सुख दुःखापासून मला त्याच्याही पलीकडे जायचं असेल तर त्या ठिकाणी मला काय केलं पाहिजे? मला त्यांच्या आज्ञे. अशी सहज जगद्गुरु श्रींची भेट घातली का? नाही घातली. आपण अनेक जन्मात पुण्य केलंय. साक्षात भगवंत आपल्याला भेटलेले आहेत. मी भगवंत ठामपणे म्हणते का? मी तो अनुभव घेतलाय म्हणून दृढतापूर्वक म्हणते की होय ते भगवंतच आहे. का? ज्यानं अनुभव घेतलेला आहे त्यानं सांगायला काय हरकत आहे? तुम्ही तो घ्यावा, कारण त्यांनी